नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात फार्मिंग हेल्पलाईन 2.0. आजच्या या विशेष विश्लेषणातून आपण जाणून घेणार आहोत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीची अंमलबजावणी नेमकी कुठे अडकली आहे, 2 महिन्याचं आश्वासन किती विश्वासार्ह आहे आणि कोणत्या विभागात किती निधी वितरित झाला. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आधी समजून घेऊया सध्या नेमकी परिस्थिती काय आहे. राज्य सरकारने जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करताना सांगितलं होतं लवकरच कर्जमाफी खात्यावर जमा होईल, पण जुलैचा शेवटचा आठवडा आला, यादी प्रसिद्ध झाली, मात्र पैसे खात्यावर जमा झाले नाहीत. ऑगस्टचा दुसरा आठवडा उजाडला तरी शेतकरी प्रतीक्षाच करत राहिले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले पुढील 2 महिन्यात सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल. पहिल्या टप्प्यात 529 कोटी रुपये 6,22,000 शेतकऱ्यांना वितरित झाले. हे ऐकून बरं वाटलं, पण मित्रांनो इथे खरा प्रश्न सुरू होतो. मित्रांनो, राज्य सरकारचे आकडे ऐकले की डोक्यात गोंधळ उडतो का? कारण हे आकडे एकमेकांशी जुळत नाही. ऐकून 56 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, त्यापैकी 32 लाख थकीत कर्जदार आहेत. राज्य सरकारने 16,96,000 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. सहकार मंत्री आणि कृषी मंत्री दोघेही सांगतात 11 लाख शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाली आहे, पण प्रत्यक्षात लाभ मिळालेले केवळ 6,22,000 शेतकऱ्यांना. हे गणित जुळत नाही. जर 11 लाख शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झाली असेल तर मग 6 लाख शेतकऱ्यांनाच लाभ का? उरलेल्या 5 लाख शेतकऱ्यांचं काय झालं याचं उत्तर राज्य सरकारने अजूनही दिलेलं नाही. मुख्यमंत्री फक्त एवढंच म्हणाले काही तांत्रिक त्रुटी आहे. तांत्रिक त्रुटी म्हणजे नेमक्या काय, कोणत्या त्रुटी किती वेळा दूर होणार याचं स्पष्ट उत्तर नाही. मित्रांनो, हा विलंब केवळ आठवड्यापुरता नाही, याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर होतोय. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जासाठी अर्जही करता येत नाही. म्हणजे एकीकडे जुनं कर्ज माफ होण्याची प्रतीक्षा, दुसरीकडे नवीन कर्ज मिळत नाही आणि शेतात खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकऱ्यांचे कोंडी चहूबाजूंनी झालेली आहे आणि या कोंडीचा सर्वात भीषण परिणाम दिसला यवतमाळ जिल्ह्यात नेर तालुक्यात अंजंती गावात. 58 वर्षीय शेतकरी बबन सुखदेव पवार यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि कर्जमाफीच्या पहिल्या यादीत नाव नाही म्हणून विषारी औषध प्राशन करून जीवन संपवला. मित्रांनो, हे ऐकून काळीज पिळवटतं. एका शेतकऱ्याला आपल्या नावाची प्रतीक्षा करताना जगणं असह्य झालं. सरकारच्या विलंबाची ही किंमत शेतकऱ्याला आपल्या जीवाने चुकवली आहे. मित्रांनो, हे सगळं पाहताना एक जुनी आठवण ताजी होते. 2017 साली देखील कर्जमाफी योजना आली, तेव्हाही लाभार्थ्याच्या यादीवरून मोठा गोंधळ झाला. कर्जमाफी रखडत दिली गेली. शेतकरी शेवटपर्यंत प्रतीक्षाच करत राहिले. आता पुन्हा तेच इतिहास दिसतोय. दुसरी यादी प्रसिद्ध केल्यानंतर राज्य सरकारने सांगितलं होतं 15 दिवसात तिसरी यादी येईल, पण 15 दिवस झाले तरी तिसरी यादी अजूनही आलेली नाही. आश्वासन दिलं, पाळलं नाही. हे किती वेळा होणार? मित्रांनो, आता पाहूया पहिल्या टप्प्यात कोणत्या विभागाला किती निधी मिळालाय. अमरावती विभाग सर्वाधिक 1342 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर विभाग 932 कोटी 60 लाख रुपये, नागपूर विभाग 544 कोटी 70 लाख रुपये, पुणे विभाग 860 कोटी 96 लाख रुपये, नाशिक विभाग 129 कोटी 38 लाख रुपये, कोकण विभाग 108 कोटी 85 लाख रुपये, ऐकून जमा 528 कोटी 70 लाख रुपये. यापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 1961 कोटी रुपये आणि व्यापारी बँकांना 1968 कोटी रुपये वितरित करण्यात आले. पण मित्रांनो, हा निधी पाहताना लक्षात घ्या 56 लाख पात्र शेतकऱ्यांपैकी 6,22,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला, म्हणजे ऐकून 90% काम बाकी आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री म्हणतायत 2 महिन्यात सगळ्यांना लाभ देऊ. ऑगस्ट पासून 2 महिने म्हणजे ऑक्टोबरपर्यंत वेळ लागणार. ऑक्टोबर म्हणजे खरीप हंगामात संपवण्याची वेळ, म्हणजे ज्या हंगामासाठी पीक कर्ज हवं होतं त्या हंगामात पीक कर्ज मिळणार नाही आणि कर्जमाफी ऑक्टोबरमध्ये होणार. शेतकऱ्याला या योजनेचा प्रत्यक्ष फायदा कधी होणार? राज्य सरकार खरोखर शेतकऱ्यांची काळजी असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून या योजनेच्या अंमलबजावणीला गती द्यायला हवी. पण सध्या तरी वेळकाढूपणाचाच प्रयोग सुरू असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांचं नुकसान सुरू आहे. राज्य सरकार आश्वासनांच्या फेऱ्यात अडकलेलं दिसतंय. मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांना आशेचा किरण आहे, पण ती वेळेत आणि पारदर्शकपणे राबवली नाही तर केवळ घोषणाच राहील. 2 महिन्याचं आश्वासन खरं ठरतं का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राने डोळे लावून लागलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? राज्य सरकार 2 महिन्यात सर्व पात्र शेतकऱ्यांना खरोखर लाभ देईल का?
की हे आणखी एक रखडलेलं आश्वासन ठरेल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि फार्मिंग हेल्पलाईन चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातील या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीची सर्वात आधी माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय शेतकरी.